वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार देवघरामध्ये किंवा अगदी घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये जाड मीठ ठेवल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक बदल आपल्याला बघायला मिळतात. अगदी घरातील पूर्ण निगेटिव्हिटी बाहेर आपण काढू शकतो. जाड मीठ म्हणजे खडे मीठ. तर हे मीठ वातावरणातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं आणि सकारात्मकता तयार होत असते. तर मी अगदी देवघरामध्ये छोटंसं कमळाच्या आकाराचं काचेचं बाउल घेतलेलं आहे आणि या बाउलमध्ये मी खडे मीठ भरून ठेवलेलं आहे. यामुळे आपल्या घरामध्ये शांतता राहते, आपलं घर पॉझिटिव्ह राहण्यास मदत होत असते आणि सकारात्मक बदल आपल्याला बघायला मिळतात. जसं की आपण आपल्या घरामध्ये किचन असो, बेडरूम असो किंवा हॉल किंवा मुलांची स्टडी रूम असो, अगदी टॉयलेट बाथरूमसुद्धा यामध्ये सुद्धा आपण छोटेसे बरणी म्हणा किंवा वाटी म्हणा किंवा अशा प्रकारे बाउल म्हणा, अशा काचेच्या भांड्यांमध्ये प्रत्येक कोपऱ्याला म्हणा अशा ठिकाणी ठेवायचं. तर हे जे मीठ आहे आपण ठेवल्यानंतर साधारणतः शनिवारी आपण जर ठेवलं तर पुढच्या शनिवारी आपण ते बदलून टाकायचं. म्हणजे हे मिठाचं काय करायचं, हे मीठ आपण बेसिंगमध्ये म्हणा पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आणि परत पुन्हा त्या वाट्या पुसून घ्यायच्या आणि अशा प्रकारे परत हे मीठ भरून ठेवायचं. साधारणतः आपण असं करून बघा, तुम्हाला सुद्धा खूप सुंदर अनुभव येतील. मी तर हे बऱ्याच वर्षांपासून करत आहे, मला तर यापासून फायदाच झालेला आहे, म्हणून म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया. तर बघा, अगदी अशी छोटीशी बरणीसुद्धा तुम्ही घेऊ शकता, अशी वाटी घेऊ शकता. त्याचबरोबर आपल्या हॉलमध्ये म्हणा एखादा कोपरा असेल, त्या कोपऱ्यातसुद्धा तुम्ही अशा प्रकारे ही वाटी ठेवू शकता. तर जसं की आपण झाडांची स्वच्छता करतो बऱ्याचदा, तर झाडांमध्ये सुद्धा बरेचसे कीटाणू असतात. कधी कधी गोंगलगाय निघतात किंवा गोमसुद्धा निघतात आणि आपल्याला भीती वाटते. तर अशा वेळेस सुद्धा आपण आपल्या जी झाडं वगैरे आहेत, जे गार्डन आहेत, स्वच्छ करून घ्यायचं आणि प्रत्येक कोपऱ्याला आपण थोडं थोडं जाड मीठ जरी टाकलं तरी त्याचा फायदा आपल्याला होत असतो आणि आपलं गार्डनसुद्धा खूप पॉझिटिव्ह राहण्यास मदत होत असते. अशी छोटीशी माहिती होती, तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली. तर तुम्हाला माझी आयडिया कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा. आपण परत पुन्हा भेटू पुढच्या